नमस्कार. मी रोहिणी जोशी भरड, दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र येथे गृहविज्ञान विभाग शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा केला जातो. आपला भारत देश हा प्रगतशील म्हणून संबोधला जातो. तंत्रज्ञानामध्ये भारत देशानं खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केली. अगदी आपण चंद्रावर पण गेलो. पण हे करत असताना आपले आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. रक्तक्षय, कुपोषण, मधुमेह, हृदयविकार असे अनेक आजारांनी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही शिरकाव केला. या सर्व आजारांवर आहार एक मोठा उपाय आहे आणि त्याचीच जनजागृती व्हावी, योग्य आहार पद्धती, योग्य जीवनशैली ही सर्वांना माहिती व्हावी याकरता दरवर्षी पोषण माह साजरा केला जातो. दरवर्षी पोषण माहाची थीम ही वेगवेगळी असते. आपणही जनजागृती होण्यासाठी, योग्य जीवनशैलीत आहारशैली माहीत होण्यासाठी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेमध्ये तुम्हाला निरोगी आरोग्यासाठी भरड धान्य कसे महत्त्वाचे आहेत हे कळेल. रोज एका आजारावर भरड धान्यांचा आहारात जर उपयोग केला तर त्याचा प्रतिबंध कसा करता येईल हे आपल्याला माहीत होणार आहे. या व्याख्यानमालेचा आजचा हा पहिला दिवस. या पहिल्या दिवसामध्ये आपण भरड धान्य आणि ऑस्टिओपोरोसिस हाडांचे आजार याचा काय संबंध आहे किंवा भरड धान्य आहारात घेतले तर हाडांचे आरोग्य कसे चांगले राखता येईल आणि त्याचे होणारे आजार यांना प्रतिबंध कसं करता येईल हे आपण यामध्ये बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा भरड धान्य म्हणजे काय हे आपण बघू. भरड धान्य हे तृणधान्यापेक्षा अगदी वेगळे आहे. अगदी छोट्या आकाराचे जे धान्य आहेत त्यांना आपण भरड धान्य असे म्हणतो. जसे की ज्वारी, बाजरी, राजगिरा, नाचणी, क्रोसो, प्रोसो हे वेगवेगळ्या प्रकारचे भरडधान्य आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे भरडधान्य हे पिकवले जातात. आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा भगर ही मोठ्या प्रमाणात पिकवल्या जाते. खरं तर भरडधान्य हे आपले पारंपरिक अन्न आहे. आपल्या शेतामध्ये परंपरेनं चलत आलेले पिकवल्या जाणारे हे धान्य आहे. परंतु शेतकऱ्यांनी उत्पन्न जास्त मिळावे यासाठी सोयाबीन असेल, मूग असेल, इतर पिकांचा समावेश हा आपल्या शेतामध्ये केला आणि भरड धान्यांची लागवड कमी प्रमाणामध्ये करण्यास सुरुवात केली. भरड धान्य लागवड कमी झाली आणि त्याचा आहारातही वापर अगदी कमी होत गेला. भरड धान्य खरं तर आपल्या मातीत पिकणारे अन्न आहे. आपल्या हवामान बदल होत आहे त्या हवामान बदलाला तग धरून ठेवण्याची क्षमता ही भरड धान्यामध्ये आहे. त्यामुळे कीड आणि रोग याला प्रतिकार करणे याची क्षमता त्यांच्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे रासायनिक खते आणि औषधांचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये करावा लागत नाही. परंतु त्याची लागवड कमी झाल्यामुळे आणि त्याचा चव असेल किंवा त्याचा वेगवेगळा उपयोग आहारात केला गेला नाही आणि आहारातील उपयोग हा कमी करण्यात आला. आपण सर्वात पहिल्यांदा बघू की ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय. पोर्स म्हणजे छोटे होल्स जे की हाडांना पडल्या जातात. अगदी जाळीदार हाडं हे तयार होतात. हाडं हे कमकुवत होतात आणि हाडं तुटण्याची, फ्रॅक्चर होण्याची शक्यताही त्याच्यामध्ये वाढते. हे मुख्यतः वृद्धांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. कारण की आपलं हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता असते आणि जसं जसं वय वाढत जातं तसं तसं ते कॅल्शियमचा पुरवठा होत नाही आणि हाडांचे आरोग्य राखल्या जात नाही. खरं तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू की हाडांचे आरोग्य राखण्यासाठी कोणत्या कोणत्या पोषण तत्वांची आवश्यकता असते. सर्वात महत्त्वाचं असतं की कॅल्शियम आहे, जे हाडे मजबूत करणे याचं काम करतं. त्यानंतर फॉस्फरस आहे, जे फॉस्फरस कॅल्शियमला मदत करतं हाडे मजबूत ठेवण्यासाठी. मॅग्नेशियम आहे, जे हाडांचं रिमोल्डिंग करण्यासाठी मदत करतं. तर हाडांचं रिमोल्डिंग म्हणजे काय तर जसं जसं आपण बघतो वाढतो तशी तशी आपली उंची वाढते, तशी तशी हाडं सुद्धा वाढायला सुरुवात होतात. रोजच्या रोज हाडं हे तुटतात व नवीन हाडं हे आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात. ही प्रोसेस ही कंटिन्यू असते आणि ही प्रोसेस कंटिन्यू होण्यासाठी आपल्याला फॉस्फरस असेल, झिंक असेल अशा पोषण तत्वांची आवश्यकता असते. त्याचबरोबर आपल्याला प्रथिने आहेत, इसेन्शियल अमायनो ॲसिड आहेत, प्रथिनांमध्ये कोलेजन असेल, ह्या सर्व हाडे मजबूत करण्यासाठी पोषण तत्वाची गरज असते.
विटॅमिन डी आपण ऐकलं आहे की हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्या विटॅमिन डी हे कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरते. जर आपण भरपूर प्रमाणामध्ये आहारात कॅल्शियम घेत आहोत, परंतु जर योग्य प्रमाणात विटॅमिन डी3 नसेल तर कॅल्शियमचे ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही, आपल्या हाडांना कॅल्शियम मिळत नाही आणि हाडं हे कमकुवत होत राहतात. त्यासाठी आपल्याला विटॅमिन डीचीही आवश्यकता असते. आपण बघू तर हे जे सर्व पोषण तत्वे आहेत ते मोठ्या प्रमाणावर भरड धान्यामध्ये मिळतात आणि आज आपण त्याच भरड धान्याचा आहारात उपयोग कमी करत आहोत. त्यामुळं आपल्याला हाडांचे आजार हे मोठ्या प्रमाणावर अगदी कमी वयामध्ये सुद्धा दिसून येतात. जर आपण नाचणीचा विचार केला तर नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, आयर्न असते. कॅल्शियम जवळपास 100 ग्राम नाचणीमध्ये 324 मिलीग्राम इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला कॅल्शियम मिळते. त्यामुळे आपण नक्कीच याचा आहारात उपयोग केला पाहिजे. त्याचबरोबर ज्वारीचा जर आपण विचार केला तर ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ आहेत, प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात. अगदी 100 ग्राम ज्वारीमध्ये 10 ग्राम आपल्याला प्रथिने पाहायला मिळतात, तंतुमय पदार्थ आहेत. तर तंतुमय पदार्थ आपल्याला हाडांसाठी कसं लागतात असा तुम्ही विचार करताल तर आपण ऐकलं असेल की जर आपलं पोटाचं आरोग्य चांगलं असेल, पचनसंस्था जर चांगली असेल तर कोणतेही आजार आपल्याला होत नाहीत किंवा ते उशिरा होतात. त्याचप्रमाणे जर का आपल्याला कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये मिळवायचं असेल तर त्याचं डायजेशन व्यवस्थित होणे गरजेचं आहे, त्याचं पचन व्यवस्थित होणं गरजेचं आहे, आपली पचनसंस्था व्यवस्थित असणं गरजेचं आहे. जर तंतुमय पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात असतील तर ह्या सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने होतात आणि आपल्या कॅल्शियम मिळते आणि हाडांचे आरोग्य हे चांगल्या प्रमाणामध्ये राहायला जाते. जर तुम्ही राजगिराचं लक्षात घेतलात, यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, जे आपल्याला हाडे मजबूत करण्यासाठी उपयोगात येणारे ते मोठ्या प्रमाणावर मिळतात. भरड धान्यामधली जे प्रथिने आणि इसेन्शियल अमायनो ॲसिड हा महत्त्वाचा घटक आहे, ते हाडांचे आरोग्य मजबूत करणे आणि हाडं रिमोल्डिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या भरड धान्यामध्ये वेगवेगळी पोषण तत्वे मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला आहारामध्ये ते घेता येतात. त्यामुळे भरड धान्याचा हा रोज आहारात उपयोग करणं ही आपली काळाची गरज आहे. तर ही भरड धान्य तुम्ही आहारात कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगते. जर आपण सकाळी नाश्त्याचा विचार केला तर तुम्ही बऱ्याच वेळेस ज्वारीचा उपमा बरेच लोक करतात. तर ज्वारीचा उपमा खूप छान प्रकारे करता येतो. या सगळं भरड धान्याचं इडली, डोसा हे पण खूप चांगल्या प्रकारे करता येतात. मधल्या वेळांमध्ये लहान मुलांना जर तुम्ही टिफिनमध्ये काय द्यायचा हा प्रश्न पडत असेल तर यांचा चिवडा चांगल्या प्रकारे फ्लेक्स करून चिवडा होतो, लाह्या त्यांना खायला देऊ शकतात किंवा गोड पदार्थामध्ये तुम्ही नाचणीचे लाडू आहेत, ज्वारीचे लाडू आहेत, हे सगळ्या पदार्थ त्यांना देऊ शकतात. या सर्व पदार्थांच्या शेवया उत्तम प्रकारे केल्या जातात. या शेवयाचा खिचडी असेल, उपमा असेल किंवा खीर असेल ही आपण मुलांना देऊ शकतो. दुपारच्या जेवणामध्ये या पराठा, भाकरी या मिलेटच्यापासून आपण तयार करू शकतो आणि रात्रीच्या जेवणामध्ये हलकं म्हणून तुम्ही याचा खिचडी वगैरे तयार करू शकतात. या भरड धान्यांना तुम्ही मोड आणून उसळही करू शकता. भरड धान्याचा आहारात उपयोग करताना हे महत्त्वाची गोष्ट आहे की भरड धान्य कधीही 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवावीत आणि त्यानंतरच त्याचा उपयोग आहारामध्ये करावा. शक्यतो हे आपण ज्वारी किंवा बाजरीमध्ये लक्षात घेतल्या जात नाही किंवा त्याची आवश्यकता नाही. पण जेव्हा तुम्ही बाकीचे भरड धान्य घेता जसं की नाचणी आहे, राजगिरा आहे किंवा कोडो, प्रोसो, तेव्हा ही शक्यतो भरड धान्य ही पाण्यामध्ये भिजवून ठेवावीत, जेणेकरून त्याच्यावर जे विषारी घटक आहेत ते पाण्यामध्ये विरघळून जातील आणि तुम्हाला पोषण तत्वे ही मोठ्या प्रमाणावर मिळतील. त्यामुळे प्रत्येक आजारावर भरड धान्याचा आपल्याला उपयोग आहे. प्रत्येक आजारासाठी लागणारी पोषण तत्वे हे भरड धान्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करणं ही आपली गरज आहे आणि हे आपलं पारंपरिक अन्न आहे. काही वेगवेगळ्या कारणांमुळे बाकीचे जे जंक फूड असेल, गहू असेल, तांदूळ असेल, त्यांचा आपला आहारामध्ये समावेश वाढला, कारण आपलं जे भरड धान्य हेच आपलं खरं अन्न आहे आणि याचा आपण आहारात उपयोग हा नक्कीच केला पाहिजे.
भरडधान्य फक्त आहारातील उपयोगासाठी नाही, तर ग्रामीण भागातील महिला त्याच्याकडे एक व्यवसाय म्हणून पण बघू शकतात. कारण 2023 हे वर्ष सरकारने भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले होते आणि कारण ह्याचा आहारातील उपयोग वाढावा याकरता. तर त्यामुळे वेगवेगळे पदार्थ लोकांपर्यंत माहिती झालेली आहे आणि त्यांना त्याची मागणी देखील आहे. जर तुम्ही ज्वारीपासून शेव, लाडू, शेवया असे वेगवेगळे पदार्थ जर केले तर शहरी भागांमध्ये याची मोठी मागणी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला त्याचा व्यवसाय म्हणून देखील विचार करू शकतात. यावर्षी पोषण माहाच्या निमित्तानं आपण एक जरी संकल्प केला की मी आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस भरडधान्याचा आहारात उपयोग करेल आणि दुसऱ्यांनाही सांगेल, तर नक्कीच हा पोषण माह साजरा झाला किंवा याचा काहीतरी उपयोग होतोय असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.